तर नमस्कार सर्वांना, मी दीपा नॉनव्हेज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी खास एक उपाय असे घेऊन आलेले आहे। घरचेच आहेत, मैत्रिणींना ताईंना केले तर खूपच छान रिझल्ट त्याचे येणार आहेत। तुम्हालाही नक्की याचा अनुभव येईल। तर काय ते उपाय आहेत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे। आता थंडी तर संपलेली आहे, थंडी संपून आता उन्हाळ्याला सुरुवात व्हायला लागलेली आहे। तर थंडी संपली की उन्हाळ्याला सुरुवात होताना प्रत्येकाची त्वचा अशी तडतड करते किंवा कोरडी होते, ड्रायस होते। त्यासाठी घरगुती छान असे उपाय आहेत, करून पहा। काही जास्त खर्च नाही आणि करायला जास्त वेळही नाही। 10-15 मिनिटात आपण करू शकतो। गृहिणी प्रत्येकच घरातले काम छान व्यवस्थित करते, पण स्वतःसाठी असं कधीच वेळ काढून स्वतःचे काम करत नाही। तर फर्स्ट उपाय, 1 चमचा नारळ तेल आणि 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचं, दोन्ही मिक्स करायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्याला वगैरे आपण अप्लाय करू शकतो, मानेला, गळ्याला। 10 ते 15 मिनिटंही ठेवू शकतो आणि धुवून टाकू शकतो किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालतं। आपण जर संध्याकाळी लावलं तर खूपच बेस्ट आहे, धुण्याचाही प्रॉब्लेम नाही, काही नाही। आपण असं जरी स्किनवरती ठेवलं तर त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही। नंबर आहे मध आणि दूध। हा फेस पॅक आहे, खूप छान आहे, याचा पण रिझल्ट आहे। 1 चमचा मध घ्यायचा आहे, 1 चमचा दूध घ्यायचा आहे। इथं कच्चं दूध जरी तुम्ही घेतलं ना तर खूपच छान, असं काही नाही। तर गरम दूध, आपलं कच्चंही दूध आपण घेऊ शकतो आणि मिक्स करायचं आहे दोन्ही छान असं आणि चेहऱ्यावरती पूर्ण असा लेप लावून टाकायचा आहे। मधाचेही खूप रिझल्ट आहेत आपल्या स्किनसाठी आणि तेही आपल्या चेहऱ्यावरती छान असा ग्लो येतो आणि टॅन पण निघून जातो। तर 1 चमचा मध आणि 1 चमचा कच्चे दूध दोन्ही मिक्स करायचे, आपण सुकवस्तर आणि नंतर धुवून टाकायचं पाण्याने। नंबरचा तर खूप सिंपल आणि साधा आहे आणि रेग्युलर जरी आपण केला 3 नंबरचा, फक्त दही आणि बेसनचा आहे। आपण चेहऱ्याला साबण लावण्याऐवजी रोज दही आणि बेसन जरी लावलं ना तर खूप त्याचे पण रिझल्ट आहेत। तर 3 नंबरचा आहे 1 चमचा बेसन आणि 1 चमचा दही, मिक्स करायचे दोन्ही आणि चेहऱ्याला लावायचे, 15 मिनिटं ठेवायचे। ग्लिसरीन पाहिजे, त्यासाठी ग्लिसरीन 1 चमचा आणि गुलाबजल 1 चमचा दोन्ही मिक्स करायचं आहे। ग्लिसरीन पण खूप छान याचे रिझल्ट आहेत, आपली स्किन एकदम सॉफ्ट वगैरे होते, म्हणजे वॅसलिन सारखं याचा इफेक्ट होतो। ज्याप्रमाणे आपल्याला स्किनला वॅसलिन कसं उपाय करतं त्याप्रमाणे ग्लिसरीन आपली त्वचेचे संरक्षण करतं। थंडीमध्ये खूप वापरलं जातं, परंतु आता थंडी आणि उन्हाळ्याचं मिक्स वातावरण असल्यामुळे आपली त्वचा तडकली जाते, त्यासाठी ह्याचा खूप रिझल्ट छान आहे। 1 चमचा ग्लिसरीन घ्यायचा आहे आणि 1 चमचा गुलाबजल घ्यायचा आहे, दोन्ही मिक्स करायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे। 15 मिनिटं ठेवून आपण धुवू शकतो किंवा नाही धुतलं तरी चालतं। याचा काही जास्त मॉइश्चरायझरच आहे, हायड्रेट स्किन आपली राहते, याचं म्हणजे साईड इफेक्ट वगैरे काही नाही। आणि मॉइश्चरायझर ज्याप्रमाणे आपण लावतो स्किनला त्याचप्रमाणे हे ग्लिसरीन आणि गुलाबजल इफेक्ट करतं, त्यामुळे नाही धुतलं तरी चालतंय। त्यानंतर 5 नंबर आहे, इथं आपल्याला पिकलेली केळी पाहिजे। तर केळीचं आहे, केळी मॅश करून घ्यायची आहे, 2 चमचे केळी घ्यायचा आहे, गर केळीचा, आणि त्यामध्ये 1 चमचा मध टाकायचा आहे आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचा आहे। हा पण फेस पॅकच बनतो, हा पण खूप इफेक्टिव्ह आहे। 10-15 मिनिटं आपण चेहऱ्याला ठेवायचा आणि नंतर आपण वॉश करून टाकायचा। ज्यावेळेस थोडं सुकायला सुरुवात होते त्यावेळेस वॉश करून टाकायचा। केळीमध्येही खूप गुणकारी पदार्थ असतात, केळी सुद्धा चेहऱ्यासाठी आपल्या खूप गुणकारी आहे, त्यासाठी खूप छान याचे रिझल्ट भेटतील। स्किनलाही कोणते प्रॉब्लेम येणार नाहीत, शक्यतो स्किन तर इतकी छान होईल ना, जे की आपल्या विकतचे प्रॉडक्ट असतात त्यांनी वापरून आपली स्किन इतकी नॅचरल दिसत नाही, परंतु या घरच्या घरगुती उपायाने खूप नॅचरल दिसते। कारण की ते प्रॉडक्ट बनवताना असेच साहित्य वापरले जातं, परंतु हे तर फ्रेशच आहे, आपल्या घरी असतं ते ताजं फ्रेश आहे। ते करून पहा, एक कोणताही त्यातून आपल्याला जे आपल्याकडे जे सामान असेल त्यातून आपण कोणताही एक करू शकतो। आणि तुमच्यासाठी खूप साधे सोपे घरगुती उपाय मी घेऊन येणार आहे चॅनलवरती लॉंग व्हिडिओ मध्ये, नक्की तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल, तुम्ही करून पहा। मी पण करते घरगुती
आणि तुम्हालाही त्याचा उपयोग होईल यासाठी मी तुमच्यावर शेअर केलेला आहे. तर असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे. घरगुती प्रोडक्ट मधून काय आपण उपाय करू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.